तर नमस्कार मंडळी, माझं नाव नितीन पटेल. सर्वांचं स्वागत आहे आपल्या ब्लॉगमध्ये. तर आपण चाललं तर कामाला. बघू आता कामाला जाऊन काय होतं. आज बाई सकाळी उठलो, मस्तपैकी आवडून घेतलं आणि आता कामाला जायचं. घरी मस्तपैकी यांना नाश्ता ताणून आणला. आज पुरणपोळी केली ती काल मम्मीने. मस्तपैकी शेळी पुरणपोळी तूप टाकून खाली एकच नंबर रागात नाश्ता झाला आहे. आता बाई नुसता काम करायचं जाऊन कामाला गेलं ना राव, वाट लागते. पण माहिती आहे का, आताच कळेल तुम्हाला काय. चला भाई, हे बघा, ह्याचं तोंड बघा फक्त. असं वाटतं कोणीतरी हाणलंय याला. एवढा चॉपलाय ना, असं नुसता लाल लाल करून आले. असं असं हाणलाय नुसता, एवढा लाल केलंय तोंड. तर बघायचं केवढं लाल केलंय. एखाद्याने लय चॉपलेलं जास्त येता नाही. कोणाचं तरी मार खाऊन आली, कोणाला तरी गाडी ठोकलेली दिसती. हाणलाय चांगलं चिला. हा जरा भेटू जरा ते खरा चेहरा दाखवतो तुम्हाला. काय आणून दिलंय माहिती का? हे बघ, कप आणून दिलाय. ह्याच्यात कप आहे. युनिक्लोच आहे ना, नवीन स्टोअर ओपन होणार आहे 15 मे पासून. तर त्यांनी ना त्यांचं काय म्हणतात ते काहीतरी करतात, प्रमोशन करतात. हा, प्रमोशनसाठी ना त्यांनी मस्तपैकी हे आणलं होतं, कप वाटत होते. मग काय आपण गेलो भाई, माझ्या मोबाईलचं मी घेऊन आलो. लॉग इन करायचं होतं ॲप डाउनलोड करून आणि कप भेटत होता. मग काय मी माझं कप घेऊन आलो. हिचा कप आणायला गेलो मी. माझं आता हा कप मी घेणार कारण की मी आणलाय. तिच्या हिला कशाला देऊ फुकट पाकट. माझा कप आहे. नुसती बसली, मला म्हणते आता कप कुठे कप कुठे. मग कप गायब केला तर बॅगेत टाकला होता. हा लगेच घेऊन बसले सगळे. कप मी घेऊन जाणार आहे, लय लोक इकडून गेलं का. माझा कप आहे, मी आणलाय. हां काय जपून बिपून नाही ठेवायचं. जपून बिपून किती व्हिडिओ. कप मीच नाही आणलं. हां काय नाही, फक्त तुम्हाला जर घ्यायचं असेल या फिनिक्स मॉलला. फिनिक्स मॉलला आहे ना, मस्तपैकी चालू आहे. किती दिवस अजून माहीत नाही. 15 मे त्यांची ओपनिंग डेट आहे. तर त्यांच्या प्रमोशनसाठी त्यांनी मस्तपैकी कप वाटते ते आणि ऑफर बिफर आहे. या तुम्ही पण घ्या. लॉग इन करायचं आहे फक्त बस. बघ माझा कप घेऊन चालली घरी. कप दे. उद्या सांगतो, उद्या येतो. उद्या सांगणार तिला. कळलं देख तू भाई. आपलं शॉप बंद झालं. हा, हे शॉप बंद झालं. हाय फॅशन आपल्या शेजारचं भाई मधलं शॉप चालूच आहे. म्हातारा का लवकर जात नाही काय माहिती. लय कमवतो वाटतं काय. बघू आपण एका दिवशी म्हाताऱ्याला विचारू किती वेळ करतो. किती वेळापर्यंत शॉप बंद करतो. चाललं आपण घरी जायला.